ढाबा स्टाईल ग्रेव्ही वापरून चमचमीत आणि रसरशीत अशी गवाराची भाजी जर तुम्हाला देखील बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अगदी या आणि अशाच पद्धतीने ही गवारीची भाजी आजच ट्राय करून पहा। न आवडणारे सुद्धा अतिशय आवडीने ही भाजी नक्की खातील। अगदी ताजी हिरवीगार अशी गवार मी इथे घेतलेली आहे। आता निवडून घेतलेली आहे, पण तुकडे बारीक न करता मी या पद्धतीने थोडेसे मोठेच तुकडे करून घेतलेले आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये निवडून घेतलेली गवार घालूयात आणि छान खमंग आणि खरपूस भाजून घेऊयात। त्याचा कच्चेपणा अजिबात राहायला नको, या पद्धतीने आपण ते भाजून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये मी 1 वाटी खोबऱ्याचं किस मंद आचेवर लालसर भाजून घेत आहे। भाजीसाठी छानशी ग्रेव्ही तयार करूयात। मिक्सरमध्ये लसूण, त्यानंतर आल्याचे तुकडे, टोमॅटो, कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं मीठ, अर्धा चमचा जिरे हे घालून आपण छान त्याचं वाटण तयार करून घेऊयात। त्याच वाटणात मी हे खोबऱ्याचे किस देखील घालून पुन्हा एकदा त्याचं छान पेस्ट करून घेत आहे। पहा, अगदी मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी व जिरे छान तडतडून घेऊयात। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे। आपण याच तेलामध्ये छान मऊ होईपर्यंत ते परतवून घेऊयात। त्यामध्ये हळद, त्यानंतर 1 ते 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून देखील मी छान मिक्स करून घेत आहे। इथे 1 मूठभर मटार दाणे देखील मी त्यामध्ये छान वाफवून घेत आहे। आता यामध्येच आपण तयार करून घेतलेली ग्रेव्ही छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साधारण 2 वाटी पाणी आपण यात मिक्स करून घेणार आहोत। सर्व घटक आपण एकजीव करून घेऊयात आणि ही ग्रेव्ही आता आपण 3 ते 4 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊयात। तुम्हाला भाजी एकदम रसरशीत हवी असेल तर त्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता। आता वर झाकण ठेवून आपण हे छान 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। पहा, अगदी मस्त असं ग्रेव्ही शिजलेली आहे। कलर देखील छान आलेला आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपण जी तेलामध्ये भाजून घेतलेली गवार आहे ती सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। ग्रेव्हीमध्ये गवार घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण या पद्धतीने हलवत ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड मी घातलेली आहे। चवीनुसार मीठ देखील घालूयात आणि वरून 2 ते 3 छोटे चमचे आपण दाण्याचं कूट देखील मिक्स करून घेत आहोत। घातलेले सर्व घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊयात। पहा, अगदी मस्त रसरशीत आणि चमचमीत अशी गवारीची भाजी आपली तयार आहे। वरून भरपूर कोथिंबीर घालून आपण मिक्स करून घेऊयात। गवारीच्या भाजीमध्ये भरपूर फायबर असतात, त्यामुळे पचनशक्ती सुधारते, बद्धकोष्ठता होत नाही। मधुमेहींसाठी तर ही भाजी वरदानच आहे। या पद्धतीने ही भाजी नक्की करून पहा। न आवडणारे सुद्धा आवडीने खातील। रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा। आणखीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।